महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धुळे जिल्ह्यात शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना। शिवसेना बांधकाम कामगार सेनेची धुळे जिल्ह्यासह तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण। धुळे जिल्ह्यात शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळाली आहे। धुळे जिल्हा तसेच शिंदखेडा, धुळे साक्री आणि धाबापाडा, बोराडी तालुक्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, शिवसेना नेते हिलाल माळी, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागाचे सचिव अश्विन राजेंद्र जामदार आणि धुळे जिल्हा प्रमुख सुदाम नारायण शिरोडे, शिंदखेडा तालुका प्रमुख प्रकाश चौधरी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत बांधकाम कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणे, असंघटित कामगारांना संघटित करणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले। शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीत विठ्ठल सुभाष पाटील यांची उपजिल्हा प्रमुख, गीतेश जिजाबराव पाटील यांची जिल्हा सचिव, तर भालचंद्र भास्कर पाटील यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शिंदखेडा तालुक्याची धुरा माजी सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून सचिन प्रकाश चौधरी यांची उपतालुका प्रमुख आणि विकास हिम्मत सिंग गिरासी यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। धुळे तालुक्यात किशोर गोविंद आढावे यांची तालुका प्रमुख, नितीन पाटील यांची उपतालुका प्रमुख, अविनाश लालचंद शेलार यांची वलवाडी तालुका प्रमुख, मोहन शिवाजी खैरनार यांची उपतालुका प्रमुख आणि महेंद्र सुपडू वाघ यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली। साक्री तालुक्यात किशोर वाघ निजामपूर यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर अंकुश आसाराम चौधरी यांच्यावर उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली। तसेच अमोल क्षीरसागर पिंपळनेर यांची तालुका प्रमुख, विजय लक्ष्मण राठोड ढोलीपाडा यांची उपतालुका प्रमुख आणि राहुल वाघ टिटाणे यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर धाबापाडा, बोराडी तालुक्यात जगदीश पावरा यांची तालुका प्रमुख, सुभाष गुलाब पावरा यांची उपतालुका प्रमुख आणि राजाराम सुरमल पावरा यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली। नवीन कार्यकारिणीमुळे धुळे जिल्ह्यात शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत होईल, तसेच बांधकाम कामगारांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। मोबाईलवर फोटो काढा, मोबाईलवर फोटो काढले की तुम्हाला प्रिंट काढून मिळते। काहीच तुम्हाला ताण नाही, फक्त इच्छा पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांची। शासन कोणी असेल, शासन पण तुम्हाला काहीतरी त्या खर्चाचं काहीतरी मोबदला देऊ शकेल। आमच्या सगळ्यांना वाटेल की नाही, ही व्यक्ती चांगलं काम केलं बरं का, याला मोबदला द्यायला काय हरकत नाही, लगेच पुढची काहीतरी जबाबदारी अजून आपण देणार। असं किती वेळेस मी सांगितलं, पण आता अजून परत सरपंचांना सांगितलंय, तुम्हाला आता परत अजून तुम्हाला निवडून यायचे, गावाला तुम्हाला आदर्श करायचे, तुम्हाला याच्यावर जोर द्यावा लागेल। आता परवा विषय त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची स्थापना झाली। शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश राज्य प्रमुख माननीय श्री प्रत्यम शेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेनेची पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत। नियुक्त्या करून त्याच्यानंतर आपल्या भागातील जे बांधकाम कामगार आहेत, जे वंचित राहिलेले आहेत, बांधकाम कामगारांचं कार्ड काढण्यासाठी किंवा त्यांच्या योजना मिळवण्यासाठी, तर त्या योजना पोहोचवण्याचं काम बांधकाम कामगार सेना ही तळागाळापर्यंत पोहोचवते। आता स्थानिक लेवलला आपले जिथे नाही का आपले आमदार आहेत, आमदारांमार्फत आपण तिथे नियुक्त्या करतोय। त्याच्यानंतर तिथे आपले आमदार नाही आहेत, बाजूच्या प्रदेशामध्ये आपले आमदार आहेत किंवा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या मार्फत आपण नवीन पदाधिकारी नियुक्त करून शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या मार्फत शिवसेना पक्षाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम करते। ही शिवसेना बांधकाम कामगार संघटना अशी आहे की त्याच्यामध्ये या योजना आहेत, या आपण डायरेक्ट गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचवतो। त्या पोहोचवल्याने असं होतं की समजा कामगार जो आहे तो कामगार स्वतः त्या योजनेचा लाभ मिळतो, त्याच्यानंतर त्यांच्या वारसाची नोंद लागल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळतं, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसला पण नाही का त्याच्यामधून 2 पैसे मिळतात। तर याच्यामध्ये फादर, मदर आणि चिल्ड्रन
हे तिन्ही पण नाही का त्यांना समाविष्ट होतात एका योजनेमध्ये. आणि ही योजना आपण नाही का तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सारखे पदाधिकारी. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.